बनवणार आहे चिकन बिर्याणी। त्यासाठी लागणारे साहित्य: कांदा घेतलाय, कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि हे मसाले सगळे, आणि हा बिर्याणी मसाला आणि हा महाराजा मसाला। इथे चिकन शिजले। आता आपण फोडणीची तयारी करू। आता आपलं पातेलं गरम झाले, त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊ। आता आपलं तेल गरम झाले, आता आपण मसाले टाकून घेऊ। आता आपला मसाला तळलाय, आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ। आता आपला कांदा चांगला फ्राय झाला आहे, त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकू। आता आपली हिरवी मिरची चांगली परतली, त्याच्यामध्ये आता आपण अद्रक संबाराची पेस्ट टाकून घेऊ। आता आपण टोमॅटो टाकून देऊ कापून। तो 5 मिनिटे चांगला आपण टोमॅटो परतून घेऊ आणि मग मसाले टाकून घेऊ। आता आपलं टोमॅटो चांगलं शिजले, त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊ। 1 चम्मच घेतले घरचं लाल तिखट आणि धनिया पावडर, थोडीशी हळद, थोडंसं मीठ, बिर्याणी मसाला आणि महाराजा पुडी। ते मिक्स करून घेऊ। आता आपला मसाला चांगला परतला आहे, त्याच्यामध्ये आता आपण शिजवलेलं चिकन टाकून घेऊ। हे आपण शिजवून ठेवलेलं चिकन ते आता मसाल्यामध्ये टाकून घेऊ। आता आपण हे चिकन सगळं मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊ। आता आपले चिकन चांगलं परतले मसाल्यामध्ये, त्याच्यामध्ये आपण हे भाजी शिजलेलं पाणी टाकून घेऊ। आता आपल्या फोडणीला चांगली उकळी आली, त्याच्यामध्ये आता आपण धुतलेले तांदूळ टाकून घेऊ। आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत। आता 15 मिनिटं भात आपला शिजून तयार होतो बिर्याणी। आता आपली बिर्याणी शिजत आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि 5 मिनिटं फक्त झाकून ठेवू। मस्त तयार होते आपली बिर्याणी।
आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी.